जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BMC ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल और सिव्हिल या पदभरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी खूप लढा दिलेला आहे किंवा खूप पेशन्स ठेवलेले आहेत की या पदभरतीबद्दल काय होऊ शकतं किंवा काय होणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आज दिलासा मिळू शकतो का, यावर आपली नजर असणार आहे. आज 6 फेब्रुवारी 2026 आहे. आज तुमची सुप्रीम कोर्टात चार्ट बोर्डवर तुमची केस आहे. सुनावणी झाल्यास जे काही तुमचे मुद्दे आहेत, जे काही तुमचा दिलासा तुमची किंवा तुमची गुणवत्ता यादी असेल किंवा BMCने काढलेली पदभरती, त्यानंतर अडकलेले विद्यार्थी यांना दिलासा मिळेल का, याबद्दल आज जर सुनावणी झाली तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन येऊ शकते. मग ती कोणाच्याही बाजूने असेल, ते पूर्ण जी ऑर्डर येईल ती आपण डिस्कशन करणारच आहोत. परंतु सध्या फक्त एवढंच आपल्याला पाहायचं आहे, ती म्हणजे काय तर 6 तारखेला तुमची म्हणजे आज तुमची जी आहे ती सुप्रीम कोर्टात चार्ट बोर्डवर तुमची तारीख आहे. तर मग त्या सुनावणीवर जर सुप्रीम कोर्टाने गांभीर्य घेतलं किंवा जर काही आदेश पारित केले तर त्याच्यावर आपली नजर असणार आहे. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल की जी तुमची डेट आहे ती म्हणजे 6/2/2026. तर स्टेज काय आहे तर ऑर्डरसाठी आहे, इनकम्प्लीट मॅटर आहे आणि जे तुमचं मेन मॅटर आहे त्याच्यावर तुमचं जी स्टेप आहे ती घेतली जाणार आहे. त्यानंतर पर्पज आहे तुमचा मेन्शन मेमो. त्यानंतर जे तुमचे जज आहे त्यांचं नावसुद्धा इथं दिलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकतात. त्यानंतर तुमचा जो IA नंबर आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे. तर आज रोजी काय होईल, त्यानंतर पुढील डेट मिळेल का किंवा संपूर्ण गोष्टीवर आपला जो आहे चर्चेचा विषय तो असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी 27/1/2026 तारीख होती, त्यामध्ये तुमची जी ऑर्डर आहे किंवा तुमचं जे कामकाज आहे ते आलेलं आहे. त्यामध्ये दिस मॅटर वॉज लिस्टेड ऑन 7/11/2025 अँड द ऑनेबल कोर्ट वॉज प्लीज टू पास द फॉलोइंग ऑर्डर. यासाठी जी आहे तुमची जी ऑर्डर आहे, स्पेशल लीव पिटिशन जी आहे ती ग्रांट झाली होती. त्यामध्ये डिले कंडोन म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या गोष्टीला विलंब होतो, त्यामध्ये डिले होतो, त्यावेळेस ते माफीचा जो कंडोनेशन असतो तो अर्ज दिले जातो. तो सुद्धा अर्ज जो आहे तुमचा ग्रांट झाला होता. त्यानंतर नोटीस इश्यू करा, जे रिस्पॉन्डंट आहे, जे अपोजिटमध्ये आहेत त्यांना तुम्ही इश्यू नोटीस करा, ते सुद्धा तुमचं ग्रांट झालं होतं. त्यानंतर तुमचा चौथा मुद्दा होता लिस्ट ऑन 18/2/2026. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की 18/2/2026 रोजी जे आहे ते लिस्ट ऑन झालेलं होतं. त्यानंतर इन द मीन टाईम देअर शाल बी स्टे ऑफ ऑपरेशन ऑफ द इम्प्युग्न्ड ऑर्डर डेट 11/12/2025 पास बाय द हायकोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे इन रिट पिटिशन नंबर. हा रिट पिटिशन नंबर जे आहे ते तुम्हाला इथं दिसत असेल. मग आता जे ऑपरेशन आहे तुमचं स्टेचं, ते जी स्थिती आहे तुमची सध्याची, ती स्थिती आता परत पुढे कंटिन्यू होते का, त्यावर काय येतं किंवा खरंच तुमची सुनावणी होते का, तुमचा चार्ट बोर्डवर नंबर लागतो का, त्यानंतर नंबर लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण गोष्टीची प्रक्रिया जी आहे ते सुप्रीम कोर्ट गांभीर्याने घेऊन पुढे त्याची काहीतरी मार्गस्थ लावते का, याच्यावर आपली नजर असणार आहे. जे विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांना अपडेट जी आहे ती वेळोवेळी मी देत आलेलो आहे. आज काय घडतं त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला अपडेट नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. तत्पूर्वी जे विद्यार्थ्यांना अशीच अपडेट पुढे पाहिजे असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स ज्या वेळोवेळी काही घडत असतील त्या तुम्हाला वेळोवेळी माहिती त्याची मिळत जाईल. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. आज काय होतं सुप्रीम कोर्टमध्ये त्याची नजर आपली सुप्रीम कोर्टवर असणार आहे आणि त्याच्यामधून काही जर पॉझिटिव्ह गोष्ट आली तर लवकरात लवकर मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे.